हे उजव्या हातात पकडायचं आणि साऊथ आणि नॉर्थकडे तोंड करून उभं राहायचं. साऊथ आणि नॉर्थ कुठेही, आणि ह्याला टच करायचं 10 सेकंद. 10 सेकंद टच करून थांबायचं ग्राउंड बॅलन्स करायला. त्यानंतर जेव्हा तुमच्या हातामध्ये बॅलन्स येईल त्यावेळेसच ते मुवमेंट करणार, त्याशिवाय मुवमेंट करणार नाही. आणि सिम्बॉल पण माझा तेव्हा बनतोय कारण माझी प्रॅक्टिस आहे. तुम्ही जर बनवाय गेला तुमचा प्रॅक्टिस तुमचं बनणार नाही, आता काहीच तुमचं होणार नाही. तुम्हाला जेव्हा प्रॅक्टिस होईल त्यानंतर तुमचं बनल. तुम्ही जर आता म्हणला की मला लगेच बनायला पाहिजे तर बनणार नाही. का बनल? बनणार नाही. मग आपण उचलायचं, हो का, असं पळतं ते लेफ्ट साईडला. ज्यावेळेस ते लेफ्ट साईडला पळल तेव्हा समजायचं की बाबा इथं सामान काहीतरी आहे, म्हणजे हे एरियामध्ये सामान काहीतरी आहे. जेव्हा हे राईट साईडला जाईल असं, तेव्हा समजायचं की हे तर ह्या 400 फुटामध्ये हे सामान काहीच नाही. तिथं आपण डायरेक्ट जागा खाली करायची, म्हणजे मोकळं करायचं, डायरेक्ट तिथं काहीच नाही म्हणायचं. आता इकडे थांबा तुम्ही, इकडे 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 हां इकडे की हे आपण उचललं, हे असं पळतं बरोबर, आणि असं पळून इकडं असं येतं बरोबर. आता हे इथपर्यंत आलं म्हणजे काय की ह्याच्यामध्ये सामान नाही काहीच, ह्या एरियामध्ये काहीच नाही. आता इथपर्यंत आलं, आता परत आपण इथून उचलायचं बरोबर, परत असं गेलं, आता इथं थांबते ते बरोबर आहे, कारण ते बॅगीत सामान आहे. हे बघा असं जाऊन थांबणार ते. आता ह्या बॅगीतलं सोडलं, आता परत आपण असं उभं राहिलो. हे बघा इथे एक अडकलं कुठं, त्या घराकडं बरोबर आहे. परत आपण उचललं, हे बघा त्या घराकडं. आता ते घर आपण सोडायचं बरोबर. आपल्याला ती एक सिग्नल भेटला, इकडं काहीच नाही, हा एक भेटला, तो एक भेटला. आता ते घर आपण सोडलं बरोबर, इथे एक पकडला बरोबर आहे. पण त्यांनी कुठं पकडलंय, सामानावर गेले का ते नाही, ते हिथं आलंय कारण त्याचा ओर असतो, मॅग्नी पॉवर असते कडची. परत आपण उचललं, हे बघा कुठे सामानाच्या वरती नाही, ते थोडंसं राईट साईडला आहे. मग परत आपल्याला समजलं की बाबा इकडं आपलं सामान आहे. आता पळते का ते नाही, सरळच आहे हे. आता गेलं का सामान सोडून वरती, मागून काढा, तुम्हाला सामान दिसेल म्हणजे मागून काढा ते. इथून 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 शेड मागं बघा, इथून काढा ना अलीकडनं. हे बघा इथं पळते का आता नाही, कारण हे अडकलं. आता आपल्याला काय समजलं की ह्या लाईनमध्ये आपल्याला एक सिग्नल आहे, हे आपल्याला समजलं की एक ह्या लाईनमध्ये सिग्नल आहे. आता ही आपण लाईन मारली फक्त, आता हा सोडून द्यायचा आपण. परत आपण हे केलं, हळूहळू जाते ते, लक्षात ठेवायचं. आता बघा इथे थांबलं, ते चालले अजून, थांबलंय ते बरोबर. तिथे ते एक सामान आहे बरोबर, तिथे थांबलं ते. आता परत इथून मी उभा राहिलो, हे बघा थांबलं. हे बघा सपोज आता हे थांबलं, हे इकडे जाते का नाही, मग मी काय केलं, असा टर्न मारला, वळालो मी, वळते का नाही, हे अडकलंय. म्हणजे आपल्याला इथे एक सामान आपल्याला समजलं की आहे, इकडे एक समजलं, इकडे एक समजलं. आता ह्याला आपण सोडणार, हे उचललं, पळालं बघा, गेलं का इथपर्यंत गेलं. आता इथून इथं काहीच नाही, परत आपण इथून उचललं, गेलं का, म्हणजे इथून इथं काहीच नाही. आता आपलं सिग्नल किती भेटले, एक हा भेटला, एक तो भेटला, एक हा भेटला आणि एक हा भेटला बरोबर. फ्लॅश बंद करा, थांबा, चालू झालं. हां बस फ्लॅश चालू नाही करा. हे दोन भेटले, आपला सेंटर पॉईंट कोणता आहे, हाय, आपला सेंटर पॉईंट हाय. आता हे भेटलं, आता आपण परत काय करावं, लोकेटर सारखं आपल्याला हे उचलायचं. उचलताना हा हात जो आहे हा सेम ठेवायचा सरळ, तर रॉड पण सरळ झाला पण हाताच्या. आपण हे उचललं, 90 डिग्री ठेवायचं नाही, थोडंसं खाली झोकलेलं, 90 डिग्री हे असं नाही ठेवायचं, थोडंसं खाली झोकलेलं. आणि असं आपण, हे बघा कुठं अडकलं, हे अडकलं का, बरोबर तिथं अडकतं आपलं. हे उचलला हात, आपण स्वॅप केलं, हे बघा कुठं अडकलं, हे बघा कुठं अडकलं, हे सामानावरती नाही, तिकडं. आणि आपलं थांबलं पण कुठं, सामानावर नाही थांबलं, आपलं तिकडं थांबलं, कारण त्याचा ओर असतो बरोबर आहे. आता आपलं कुठं, इथं अडकलं बरोबर. आता आपण थोडं पुढे गेलो, परत उचललं, हे बघा आता कुठं अडकलं, साईडला गेलं का अजून, परत थोडं पुढे गेलो आपण, उचललं, आता कुठं गेलं, परत साईडला गेलं, थोडं पुढं आलो आपण. आता हे आडवं झालं का,
टोटल झालं का इथं आडवं, इथे एक लाईन मारली बरोबर, हे आडवं झालं आपलं. आता परत आपण इथून आलो ह्या बाजूनी, दुसऱ्या बाजूनी, हे बघा अडकलं, मी पुढं 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 चालत गेलो, हे बघा झालं का इथं आडवं. आता इथे एक आडवं झालं. ह्याचं अंतर किती आहे, सेम आहे का, सेम आहे का, हे काय फरक आहे का, नाही. मग ह्याचा जो ओरा असतो, आता इकडून जरी बघितलं तरी अंतर एवढंच येणार आहे, आणि इकडून जरी बघितलं तरी अंतर तेवढंच येणार आहे. म्हणजे आपला सेंटर पॉईंट कोणता झाला, हा झाला. आता आपल्याला बघायचं सामान काय आहे. आता आपण परत जागेवर आलो, आपण असं रॉड उचललं बरोबर. आता मुवमेंट बघा राईट साईडची, उजव्या बाजूची, मी पुढं चाललोय हळूहळू, हलतंय का, हे नाही हलत, मी चाललो पुढं, बघा चाललं का आतमध्ये, हे बघा चाललं आतमध्ये, चाललं आतमध्ये, हे बघा बरोबर. हिथं आलं की तो सिम्बॉल बनला. हा सिम्बॉल कोणता आहे, हा सिल्वर आहे, हा ह्याच्यावरती उभा आहे, आणि हे रॉड आतमध्ये आहे का, आतमध्ये आहे का. मी परत पुढे गेलो, हे बघा लक्ष द्या, सिम्बॉलवरती लक्ष द्या, आहे असा सिम्बॉल आहे, मी पुढं पुढं चाललो, हे बघा सुटला, हे बघा सुटला, हे बघा सुटायला लागला, हे बघा बरोबर. वापस आलो मी, हे बघा बनला बरोबर. हे लक्षात ठेवायचं, कुठं बनतोय तिथं, सुटतोय कुठं इथं. हा जो ओरा आहे ह्याच्याकडे ओरा असतो. आता सपोज मी इथून उचललं हे, आणि हे बघा इथं अडकलं, मी आता ह्याच्याकडे फिरतोय, हे बघा हे आतमध्ये जाते का, नाही, ह्याला पुश करतं, हे बघा, हे बघा ओरा इथपर्यंत, ही गोल असतो, ह्याचा गोल असतो हा. हे जे सामान आहे, ह्या सामानाला मशीन कधीच पकडत नाही कुठलंच. ह्याच्यावरती जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड फिरते सायन्सनुसार, तर त्याला ती मशीन आपलं पकडतं. हे जे चांदी आहे, आता हे आपल्याला काय समजलं, सिम्बॉलवरून आपल्याला समजलं चांदी. आता सपोज आपण इथून गेलो, चालत चालत आलो आपण, आता हा सिम्बॉल काय बनतोय ते बघायचं. आपण चाललो, हे बघा रॉड चालली आतमध्ये, चालली आतमध्ये, सिम्बॉल काय बनतो त्याच्यावरती आपल्याला, हे बघा बरोबर इथं आलं की सिम्बॉल बनतो. आता मी पुढे गेलो बरोबर आहे. आता सामान किती फुटावरती हे आपल्याला बघायचं आहे. आता ह्या पायावरती जोर दिला मी, पाय उचलला, सुटलं काय, नाही, ठेवला, सुटलं, म्हणजे सामान 1 फुटाच्या आतमध्ये. हे लक्षात ठेवायचं. आता हे समजलं काय आहे आपल्याला, हे ओरा महत्वाचा आहे. ओरा बघितला ते नंतर त्या सेंटर पॉईंट काढायचा, तो आपला मेन पॉईंट असतो, ती जागा आपली कन्फर्म. आता आपल्याला काय झालं, एक सिग्नल आपल्या इकडे भेटलाय बरोबर. आता आपण परत चालत चाललो तिकडं, बघा ह्याच्याकडे लक्ष द्या, रॉडकडं चाललं आतमध्ये, हे बघा चाललं, हे बघा, हे बघा आता काय बनला सिम्बॉल, हे ह्याच्यावरती आलं का, आणि हे सरळ आहे, आतमध्ये आहे का, नाही, हे सरळ आहे. हा सिम्बॉल लक्षात ठेवायचा, हा काय आहे, गोल्ड आहे. हे सरळ राहिलं ना, आणि हे सरळ एल, हा गोल्ड आहे, हा ह्याच्यावरती हा आतमध्ये सिल्वर आहे. हेच लक्षात ठेवायचं, बाकी कुठलंच काय बघायचं नाही, दुसरा कुठला बनतही नाही, फक्त आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं. चालत 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 आपण चाललो, हे बघा चालला आतमध्ये रॉड, हे बघा चालला आतमध्ये, चालला आतमध्ये, हे बघा इथं ते सिम्बॉल बनला बरोबर आहे. हा सिम्बॉल बनला. आता इथं आपण लाईन मारू बरोबर, हा सिम्बॉल बनला. आता ही सुटतोय कुठपर्यंत बरोबर, हे बघा बनला, आपण चाललो, सुटला का, नाही, हे बघा चाललो, सुटायला लागला, हे बघा सुटला. हे लक्षात ठेवायचं. आता हे अंतर बघा, हे चारी बाजूने अंतर असणार आहे, हे लक्षात ठेवायचं. सेंटर पॉईंट कोणता आहे, इथं बनतोय तिथं सुटतोय, हे सेंटर पॉईंट आहे. हे गोल्ड आहे, सिम्बॉल फक्त लक्षात ठेवायचा. हे किती फुटावं आहे, हा हे सिम्बॉल लक्षात ठेवायचा. पण त्यात तुमचा बॅलन्स इम्पॉर्टंट आहे. मी चालतोय, माझं हलतंय का मला सांगा, बरोबर आहे. मी हे पकडलं, चालतोय, हल्लं का, हलतंय का, नाही. जेव्हा सामान येईल तेव्हा ते बरोबर मुवमेंट करते, पण असं चालता आलं पाहिजे. प्लस मी आता हे रॉड ठेवलं, मी उचललं, हलते का रॉड, हे बघा मी उचललं, हलते का, नाही, स्टेबल आहे जागेवरती. मी उचललं, हलते का, नाही, जागेवर. तुम्ही उचलून मला दाखवा, तुमच्याकडे बॅलन्स आहेच, तुमच्याकडे डावची रॉड आहेच, पण नुसतं उचला, हात खाली घेऊन नुसतं उचलायचं, आणि छातीला बाहेर टच करायचं, इथं इथं.
आमचा हलणार नाही, तेच ना, बॅलन्सच आपल्याला दाखवतो तुम्हाला मी. छातीच्या कडेला टच करायचा छातीला हात. हा, हल्लय. हा बॅलन्स आपल्याला आणायचा आहे. जेव्हा हा बॅलन्स येईल तुमचा प्रॅक्टिस करून, तेव्हा तुम्ही असं करायला बरोबर आता बघा हे चुकीचं आहे काय की हे शेंडा वरती गेलाय, बरोबर आहे, हे आपल्याला खाली पाहिजे. आता बघा हे जे अंतर आहे ना, हे आपल्याला छातीला टच करायचं आहे, बरोबर आहे. आणि हे आता तुम्ही हात वरती घेतले, बघा कसं हलतंय हे, बरोबर. आता ह्याला आपल्याला ह्या पोझिशन मध्ये ठेवायचंय, खाली झोकलेलं थोडं, हे थोडंसं आतमध्ये, बरोबर. ही पोझिशन आपल्याला ठेवायची. हलते का आता? नाही. हे बॅलन्स असतं मेन, कारण हे आता ढिल्लं राहिले, बेरिंग मोकळ्या झाल्या, हे उचललं की ह्याचा जोर वजन इथं आलं, मग ही बेरिंग जाम झाली. त्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायचं, हे बघा हे स्टेबल आपल्याला ठेवायचंय. आता हे आपण ठेवलं, बरोबर. आता तुम्ही चाललं की तुमचं हलणार, एक पाऊल टाकलं हलणार, हलत चाललं तुम्ही, हे बघा एक पाऊल टाकलं की बघा हल्लं, बघा हल्लं, हे हल्लं नाही पाहिजे. हे आपल्याला बॅलन्स करायचं आहे घरी गेल्यावर. ही जी प्रॅक्टिस आहे तुम्हाला किती वेळा करायची? नुसतं उचलायचं, छातीला टच करायचं, खाली सोडायचं, परत उचलायचं, हल्लं का नाही, छातीला टच करायचं, खाली सोडायचं, परत उचलायचं, छातीला टच करायचं, खाली सोडायचं, परत उचलायचं, छातीला टच करायचं, खाली सोडायचं. हे तुम्हाला 150 वेळा करायची, जोपर्यंत प्रॅक्टिस येत नाही. तुम्ही हळूहळू केलं ना, आता तुमचं हलतंय, उचललं की हलतंय, हे तुमचं बंद होणार हलणं. हे पहिली प्रॅक्टिस आपली, पहिली स्टेप. दुसरी स्टेप काय? आता तुमचं हलणं बंद, उचललं हलत नाही, तुमचा बॅलन्स आला, आणि पोझिशन कोणती की हे रॉड जे आहेत हे थोडेसे आतमध्ये पाहिजेत, हे असे नाही पाहिजेत, झुकलेले पाहिजेत थोडे, असे नाही पाहिजेत, आणि हे असे पण नाही पाहिजेत, रॉड आपले पाहिजेत असे. हे लक्षात ठेवा, थोडेसे आतमध्ये, बरोबर आहे. आणि छातीच्या कडेला असं हात पाहिजे, हे असेच रॉड आपले राहिले पाहिजेत. ही प्रॅक्टिस आपल्याला करायची. आणि मग चालताना काय करायचं? आता मी इथे चालताना आपलं बिलकुल हल्लं नाही पाहिजे. आता हे आपण पकडलं, पोझिशन पकडली आपण, असं चालायचं हळू. मांजर कधी चालती बघा, हलते का नाही, असं आपल्याला चालायचंय, जेणेकरून ते हल्लं नाही पाहिजे. नाही हल्लं की तुमचा बरोबर सिम्बॉल बनणार सिग्नल आला की. कारण तो सिग्नल जो आहे, ओरा जो आहे कडेचा, तो अगरबत्तीचा धूर असतो ना असा, त्या टाईप तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड याच्याकडे फिरत असते, तर त्याला ती कनेक्ट होत असतं आपल्या बॉडी मार्फत, ही त्याला कनेक्ट होते, मग ती पकडते. पण जर तुम्ही असं चालताना हल्ला असं तर ती कनेक्ट होणार का नाही, डिस्कनेक्ट होणार, मग तुम्हाला सिग्नल नाही भेटणार त्याचा. त्यामुळे न हलता ते आपल्याला चालायचंय, हे लक्षात ठेवायचं. मग तुम्हाला 100% तुम्हाला जागा परफेक्ट भेटणार. आणि हे कुठं पण दाखवत नाही, जिथं सामान आहे तिथं दाखवतं. हे ॲल्युमिनियम, गुटखा पन्नी, दारूची टोपणं, लोखंड, पत्रा, खिळे, मिनरल्स काहीच पकडत नाही, फक्त आणि पकडणार गोल्ड, सिल्वर, कॉपर. हे लक्षात ठेवायचं. तर असं प्रॅक्टिस आपण घरी गेल्यावरती करायची, कारण आपले कस्टमर बरेचसे आहेत जे प्रॅक्टिस केली आणि मग त्यांना सक्सेस भेटलं. पण सगळ्यात महत्त्वाचं काय की प्रॅक्टिस शिवाय काहीच नाही, हे लक्षात ठेवायचं. अजून काय डाऊट तुमचा मला आता सांगा, जे काय डाऊट आहे तुम्हाला, काय असं ना बाबा, हा मग ह्या घरातलं आहे, मग त्या रूम मधलं कसं ओळखायचं ते पण मला सांगा, तुम्हाला ते पण सांगतो, बरोबर आहे. सपोज आता हे रूम मधले आपल्याला कळालं, आता ह्या रूमच्या बाहेरचे एखादं सामान, बरोबर, आणि मला आता सिग्नल भेटला असा, आणि मी गेलो, माझं इथे अडकते. आता मला रूमचं एक बाहेरचं हे बघायचंय, बरोबर. आता आपल्याला 400 फुट सिग्नल भेटणार आहे, पण आपण काय करायचं, चालत जायचं, चालत गेलो. काय मुवमेंट आहे का ह्याच्यामध्ये? सिम्बॉल वगैरे काय? हे बघा, काय आहे का मुवमेंट? नाही. म्हणजे हे सिग्नल कुठला आहे? बाहेरचा आहे. सिम्बॉल कुठं बनतो? जिथं सामान आहे. इथं बनला का सिम्बॉल? नाही. मग हे सामान आहे बाहेरचं. दुसऱ्यांच्या घरातलं आपल्याला काय घेणं आहे का? नाही. ते त्यांचं गेलं. हे लक्षात ठेवायचं की घरातला सिग्नल असलं तर सिम्बॉल बनणार आहे. आणि सपोज आपण इथे हात उचलताना लक्षात ठेवायचं, असा हात उचलायचा, हा सरळ आहे, हे रॉड पण सरळ राहिलं पाहिजे. सामान तिथं आहे किंवा तुम्हाला असं सर्च करायचं, इथून उचलायचं, असं घ्यायचं ढकलत, हे बा अडकलं. आता हे सोडायचं, इथून उचलायचं, असं घ्यायचं, हे बा कळालं. इकडे आता इकडे हे उचललं, हे घ्यायचं, बरोबर आहे. लगेच समजतं अडकते का नाही. त्याच्यावरती आपल्याला लक्षात ठेवायचं की कुठं सिग्नल इथून कुठं नाही. सपोज तुम्हाला सरळ भेटला, पण हा आता हे जे ऑर आहे इथून तुम्ही घेतलं, हे उचललं, अडकलं कुठं? इथं अडकलं का? तर त्याचा ओरा जो इकडं नाही, तो त्याला आतमध्ये जाऊ देत नाही, आपल्या मशीनला त्या सामानाच्या आतमध्ये जाऊ देत नाही, तो तिला दाबून धरतो. तिथंच तो जो ओरा आहे मॅग्नेटिक पॉवर, ती त्याला दाबून धरते बाहेरच, ह्या रॉडला आतमध्ये जाऊ देत नाही. आता हा आपल्याला ओरा दिसला एवढा, बरोबर आहे,
हा केवढा आहे? एवढा आहे. आता मी इथं उभा आहे, हा ओरा एवढा आहे, माया एवढा आहे. मग हाच ओरा मी जवळ आहे म्हणून मला तेवढा आलाय. मग हाच ओरा मी जर तिथे थांबलो, सर्वेश अग्रो लिहिले त्या कंपनीमध्ये तिथे थांबलो मी, तिथून मला हे किती मोठे दिसणार आहे? एवढं दिसणार आहे, कारण त्याची साईज कमी झाली दूरवरनं. आता ती मंदिर आहे, ते मंदिर केवढं आहे इथून? हे बघितलं तर एवढंच मंदिर आहे. मग तिथे गेलो तर ते मंदिर किती मोठं होईल? तसं दूरवरनं बघितलं सिग्नल तर हे छोटं सामान, म्हणजे हा ओरा आहे ना एवढा मोठा, हा छोटा. म्हणजे माझा सांगण्याचा अर्थ काय की मी लांब आहे. आता मी लांब आहे, तिथून मी उचललं तर त्याचा ओरा छोटा येणार आहे. आता सामानापाशी दाखवायला लागलं बघा, इथं या. आता हे कुठं दाखवते? सामानापाशी दाखवते. हे बघा मी उचललं आहे का, थोडंसं सामानाच्या बाहेर आहे, पण लांबून काय होतं ते ओरा बारका येतो. हे लक्षात ठेवायचं. जवळ आलं की तो ओरा मोठा असतो, म्हणून ते बाहेरच्या बाजूला दाखवतं. हा ओके.